तुमच्यापैकी किती जणांनी तुमच्या आई वडिलांना सोबत पिक्चरला जाताना कधी बघितले तुम्हाला घरी ठेवून? मम्मी पप्पा निघालेत फक्त. मी तर माझ्या आई वडिलांना आयुष्यात कधीच नाही बघितलं. दादा तुम्ही पण नसेल बघितलं. आणि 99% काय ऑलमोस्ट 100% लोक भाग्यवंत आहेत जे ज्यांनी बघितलं असेल. पण 99% 99.99% केसेस मध्ये कधीच असं होत नाही. मग मला सांगायचं आहे की बरेचसे तरुण मला विचारतात की अभ्यास कसा करायचा किंवा करिअर कसं घडवायचं. करिअर कसं घडवायचं, अभ्यास कसा करायचा, हे कसं करायचं हे महत्वाचं नाहीये. ज्यावेळेस तुम्हाला ते का करायचं हे समजेल त्यानंतर ते कसं करायचं ह्याची सगळी जी पावले तुमची ऑटोमॅटिकली पडतील. मला सांगायचं ज्या दिवशी तुम्ही जन्मला त्या दिवशीपासून तुमच्या आई वडिलांनी त्यांचं पर्सनल लाईफ गुंडाळून ठेवलंय. त्यांनी त्यांची सगळी स्वप्न ही तुमच्यामध्ये बघितली आहे. वडिलांनी फाटकी बनियन स्वतः घातली तुम्हाला दाखवली नाहीये, पण तुमच्यासाठी दिवाळीला नवीन कपडे आणले असतील. आईने वर्षभरात 2 साडीवर कित्येक वर्ष संसार केला असेल, पण कधीही तुम्हाला दिवाळीला कपडे न घेता तिनं पहिली कधी तिच्यासाठी साडी आणली नसेल. मला सांगायचं या ठिकाणी उपस्थित सर्व तरुणांना, तुमचे वय काही असू द्या, पण जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी केलेले जे सॅक्रिफाइसेस आहेत, जे बलिदान आहेत, त्या बलिदानाची जर थोडी जरी किंमत तुमच्याकडे असेल तर उठा आणि कामाला लागा. त्यांनी केलेले सगळे सॅक्रिफाइसेस, सगळे बलिदान, त्या सगळ्या बलिदानांना काहीतरी अर्थ प्राप्त होऊ द्या आणि असं काहीतरी करिअर करून दाखवा की ज्या वेळेस तुमच्या आई वडील समाजामध्ये वावरतील तर त्यावेळेस ज्यावेळेस लोकांमध्ये फिरतील तर त्यावेळेस अभिमानानं सांगू शकतील की आम्ही इतके वर्ष आमच्या आयुष्यामध्ये जे संकट झेलली तर त्या सगळ्या संकटांचं जे चीज आहे तर ते आमच्या मुलानं किंवा आमच्या मुलीनं करून दाखवलं आणि त्यांच्या डोळ्यामध्ये ते जे सॅटिस्फॅक्शन आहे ते तुम्ही स्वतः बघा. मला असं म्हणायचंय तर ते जर बघितलं, ती जर सौभाग्य तुमच्या आयुष्यामध्ये जर कधी आलं की आयुष्यामध्ये आई वडिलांच्या डोळ्यामधलं ते सौभाग्य काय की माझ्या मुलाने माझ्या मुलीनं मी आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी केल्या त्या सगळ्या गोष्टींचं खरोखर चीज केलं तर मला असं सांगतो खरोखर तुम्ही जग जिंकल्यासारखी तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळेल. कुणासाठी करायचं या सगळ्या गोष्टी? व्यसनापासून दूर राहायचंय, फोकसनं काम करायचंय, 5 वर्षानंतरचं गोल सेट करायचंय आणि आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवायचंय. हे याच्या त्याच्यासाठी नसतं करायचं. माणूस स्वार्थी असतो, स्वतःसाठी करायचं असतं आणि खरंच ज्यांनी जन्म दिला त्यांच्यासाठी काही नसतं. ते तुम्ही त्यांच्यासाठी काही करणार नाही, पण त्यांच्या सॅटिस्फॅक्शन साठी की बस त्यांनी आजपर्यंत केलेल्या सगळ्या कार्याचं ते चीज म्हणून. इथं बसलेल्या प्रत्येक तरुणाला मला आठवण करून द्यायची आहे. तो प्रत्येक दिवस तुम्ही आठवा की लहानपणीपासून तुमची आई तुमचे कपडे धुते. तो प्रत्येक दिवस आठवा की तुमचे वडील काबाड कष्ट करून तुम्हाला सगळ्यांना आजपर्यंत इथपर्यंत वाढवलाय. तो प्रत्येक दिवस आठवा ज्या ठिकाणी कधी कौटुंबिक भांडणं झाली असतील, कधी तुमच्या फॅमिलीवर काही प्रसंग आले असतील तर त्या प्रत्येक प्रसंगामधनं तुमची फॅमिली आजपर्यंत सावरत आलेली आहे. तो प्रत्येक क्षण आठवा आणि त्या प्रत्येक क्षण आठवल्यानंतर तुम्हाला नक्कीच वाटेल की खरोखर आपण ज्या मार्गाने चाललोय तो जर टाइमपासचा मार्ग असेल तर कुठेतरी आपण थांबलं पाहिजे आणि आपण त्या ठिकाणी थांबून
परत एकदा विचार करायला हवा की खरोखर आपण राईट डायरेक्शनने चाललोय का, आणि जर चुकीच्या मार्गाने चालला असेल तर स्वतःला थांबवा. नक्कीच तुम्ही यानंतर चांगल्या डायरेक्शनने जाताल. जर चुकीच्या वाटेवर जर असताल तर तिथनं पलटा. पण ते पलटण्यासाठी फक्त आई वडिलांनी केलेले सॅक्रिफायसेस आयुष्यामध्ये एकदा डोळ्यासमोर आणा. तुम्हाला सांगतो, माणसाला काहीतरी करण्याची जी जिद्द नाही निर्माण होते ना, ते समाजाकडे बघून नाही होत, ते स्वतःच्या परिस्थितीकडे बघून होत आहे. प्रत्येक माणसाने जे मोटिवेशन घ्यायचं ते स्वतःच्या परिस्थितीकडे बघून घ्यायचं आहे. मी माझ्या परिस्थितीशी लढलो, गरिबीशी लढलो, तसंच तुम्ही पण या गोष्टी लक्षात घ्या. मला सांगायचंय, तरुणांना एका गोष्टीची आठवण करून द्यायची आहे. जे आज 25-30 मध्ये तरुण आहेत, तुमच्या आई वडील आज 50-60 मध्ये असतील. आज जर तुम्ही आर्थिक दृष्ट्या चांगल्या पद्धतीने जर सेटल नसेल तर एका गोष्टीचा विचार करा. ज्यावेळेस अचानक कधी आई वडिलांना दवाखान्यामध्ये ऍडमिट करावं लागेल, आणि जर देव ना करो पण कधी असा प्रसंग आला की ज्या ठिकाणी 10-20 लाखाची गरज लागेल, तर काय तुम्ही तितक्या पद्धतीने फायनान्शियली साऊंड आहात की कुठल्याही नातेवाईकांकडे हात न पसरवता तुम्ही त्यांचा आजार पण तरी करू शकाल? हा विचार करा. आज मेडिकलच्या सुविधा इतक्या महाग्या झाल्या आहेत, इतक्या महाग झाल्या आहेत की अजून 10-5 वर्षानंतर तुम्ही बघताल की छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा लाखो रुपये लागतील. आणि मला सांगा, तुमच्या आई वडिलांनी ज्यांनी स्वतःची काया तुम्हाला आजपर्यंत वयाच्या 25-30 पर्यंत येऊपर्यंत झिजवली, ते ज्यावेळेस शेवट अंथरुणामध्ये किंवा शेवट हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस असतील, तर त्यांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी सुद्धा जर तुमच्याकडे जर पैसे नसतील, तर तुमच्यासाठी त्यांनी त्यांची जी काया झिजवली आणि तुम्हाला आजपर्यंत इतक्या तरुणाईमध्ये आणून ठेवलं, तर त्यामधून त्यांनी काय मिळवलं आणि तुम्ही तरी त्यांचे काय उपकार फेडले? या गोष्टी जर तुम्ही खरंच घरी जाऊन जर आज मनातनं विचार केला, तर मला असं वाटतं की 40गाव मध्ये उद्याची जी पहाट उजडेल, तर त्यावेळेस एका वेगळ्या गोष्टीनं बरेचसे तरुण जे आहेत तर वेगळ्या मार्गाने जायला लागतील आणि नक्कीच एका चांगल्या ध्येयानं पेटून उठतील. मित्रांनो, शेवटचे मी एवढंच बोलेल की काहीतरी केल्याशिवाय, म्हणजे असं की बऱ्याचशा सक्सेस स्टोरीज तुम्हाला भेटतात, पण त्या सक्सेस स्टोरीच्या मागे बऱ्याच जणांचा हात असतो, बरेचसे कष्ट असतात. ते माणसं पेटून उठलेली असतात, झपाटलेली असतात, आणि झपाटलेली माणसंच खरोखर ध्येय गाठतात. तुमच्या तालुक्याचे आमदार साहेब जे आहेत, त्यांनी पण मला माहिती आहे की ते झपाटून काम केलंय. या 40गाव मध्ये पहिलं पॉलिटेक्निक कॉलेज एक दूरदृष्टी नेता जसं करू शकतो. आज वय नाहीये, बट आय नो भैया तुमचं फ्युचर फार ब्राईट आहे. कारण महाराष्ट्राला एज्युकेटेड पॉलिटिशियन्सची फार गरज आहे, ज्याला सोशल टच असेल. आणि सामान्य कुटुंबातला माणूस, सामान्य कुटुंबातला सुशिक्षित मुलगा ज्यावेळेस अशा पद्धतीने वर जातो, तर मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला नक्कीच यानंतर खरोखर जर बघितलं तर फार ब्राईट फ्युचर या महाराष्ट्रामध्ये आहे. आज तुमचं वय काही जास्त नाही आहे. देयर इज 40 to 50 years ऍटलीस्ट. नेक्स्ट पॉलिटिकल लाईफ इज रिमेनिंग फॉर यू. आणि या 40गाव मध्ये काय माहित उद्याचा कुठला मोठा नेता तुमच्यामध्ये अजून मोठ्या पद्धतीने दडलाय. 40गावच्या सगळ्या नागरिकांना मला सांगायचं आहे, मी त्यांची तळमळ ज्यावेळेस ते पैठणला आले होते त्यावेळेस तुमच्या बेळगंगा सहकारी साखर कारखान्याबद्दलच्या तळमळीनं ते बोलत होते, तर ती तळमळ दिसली. आणि विशेष म्हणजे तुमचा पण साखर कारखान्याशी निगडीत संबंध आहे, माझा सुद्धा आहे. माझे वडील कारखान्याशी निगडीत होते, तुमचे पण. आणि त्यामुळे कदाचित फार जास्त चांगल्या पद्धतीने आपली नाळ जोडल्या गेली. मला 40गावकरांना सांगायचंय की अशा उमद्या आमदाराला येणाऱ्या काळात सुद्धा कधी पण खंबीरपणे पाठीशी उभे राहा. कारण असा एज्युकेटेड पॉलिटिशियन
कित्येक वर्षानंतर एखाद्या भूमीला भेटत असतो, तुम्हाला ते सौभाग्य लाभलंय. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्यांनी जे कष्ट आजपर्यंत घेतली त्या कष्टाचा आदर होऊ द्या. जाता जाता फक्त तरुणांना सांगेल, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न करता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट कर आता है. डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट कर आता है. मिलते नहीं सहजी मोती गहरे पानी में. मिलते नहीं सहजी मोती गहरे पानी में. बढ़ना दुगना उत्साह इसी हैरानी में. मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद चैन की त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. वेळेचं बंधन लक्षात ठेवून आपण सर्व चाळीसगावकरांनी इतक्या तन्मयतेने मला या ठिकाणी ऐकून घेतलं. ज्या पद्धतीने आपण सर्वांनी दाद दिली त्या सर्वांचा मी ऋणी आहे. खरं तर व्याख्यानमालेमध्ये जाण्याची मला आजपर्यंत कधी एक्सपिरियन्स नाही, कारण क्लासमध्ये मी बोलायचो. ही माझी खरं जर सांगायची तर पहिलीच व्याख्यान मला आयुष्यातील, आणि त्यामुळे मला आयुष्यभर लक्षात राहील. आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थितांनी ज्या पद्धतीने प्रेम दिलं त्या सर्वांबद्दल मी खरंच आपल्या सर्वांचं ऋणी आहे. एवढे 4 शब्द बोलून माझे भाषण मी या ठिकाणी संपवतो, माझी व्याख्यानमाला संपवतो. आणि आपण सर्वांनी या ठिकाणी जो आदर दिला त्याचं पुनश्च एकदा या विचार मंचातर्फे खरोखर कृतज्ञता व्यक्त करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. सचिनजीसाठी जोरात टाळ्या होऊन जाऊ देत. मित्र हो, माणसानं असं जगावं की त्याचं इतिहासात एक सोनेरी पान असावं. सगळ्यांना सूचना आहे, 1 मिनिट फक्त थांबाय. सर तुम्ही 1 मिनिटात आठवा, त्यानंतर मला एक सूचना द्यायची उद्याच्या कार्यक्रमाची, मग आपण. मित्र हो, आजच्या विज्ञान युगामध्ये कोंबडीच्या पिलाला गरुडाचे पंख लावता येतील. लक्षात घ्या, आजच्या विज्ञान युगामध्ये कोंबडीच्या पिलाला गरुडाचे पंख लावता येतील, परंतु उत्तुंग भरारी घेण्याची ताकद त्या गरुडाच्या रक्तात असावी लागते, कोंबडीच्या पिलात नव्हे. आणि ती ताकद आमच्या सचिनच्या गायांमध्ये दिसून आली. मित्र हो, माणसानं असं जगावं की त्याचं इतिहासात एक सोनेरी पान असावं. झरे आणि डोळे यांना वाहले फक्त माहीत असते. झरे वाहतात तळ्याच्या साठवणीत आणि डोळे वाहतात कुणाच्या तरी आठवणीत. ती आठवण समाजाला झाली पाहिजे, म्हणून उमंग व्याख्यानमालेच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. म्हणून आजच्या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवर अतिथींचा मी या परिवाराच्या वतीनं सर्वांचा आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमासाठी जे उपस्थिती या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी दिलेली आहे त्यामधून एक ड्रॉ निघणार आहे आणि त्यांना चांगल्या प्रकारचं बक्षीस या ठिकाणी दिलं जाणार आहे. म्हणून मी आदरणीय सचिनजी घाळे यांना विनंती करतो की पहिली चिठ्ठी आपण काढावी आणि त्यांना तुम्ही सन्मानित करावं. नील आर्मस्ट्रॉंगचं नाव काढलं गेलं, संधीचं सोनं केलं म्हणून एडविन ऑल्ड्रिन मागे पडले.
एक ऍपल फेड बट न्यूटन ओनली आस्क व्हाय. म्हणजे सफरचंद पडलं पण का पडलं, न्यूटनच जन्मावा लागतो. नाव डिक्लेअर करा. सर्व भाग्यवान श्रोते आहे दिलीप नारायण कोटावदे. कृपया कोटावदे भाऊंनी व्यासपीठावर यावं आणि सचिन भाऊंच्या शुभ हस्ते सन्मानपूर्वक त्यांनी ते बक्षीस घ्यायचं आहे. रोड वैभव कार्यालय कोटावदे आहेत का? या पुढे या दिलीप काका. कोलंबस अगर अपना रास्ता छोड़कर वापस लौट जाता तो उसे कोई दोष नहीं देता, शायद उसे कोई याद भी नहीं करता. या पुढे या दिलीप काका. त्यानंतर दुसरी चिठ्ठी आदरणीय बाबासाहेबजी चंद्राद्रे यांनी केली. आदरणीय राजू अण्णा चौधरी यांनी दुसरी चिठ्ठी काढली. तीन चिठ्ठ्या काढायच्या, फक्त 3 चिठ्ठ्या. चला कोटावदे बाबांचा सन्मान आजचे व्याख्याते सचिनजी घायल करतील. पुढचं नाव तन्मय पाटील. चला तन्मय पाटील विशेष अभिनंदन आहे. व्यासपीठाकडे यावं आणि आदरणीय राजू अण्णांना विनंती करतो की त्यांनी त्याचा सन्मान करावा. आणि तिसरी चिठ्ठी आदरणीय आनंदजी खरात यांनी काढावी. आनंदजी हा भोसले साहेबांनी तिसरी चिठ्ठी काढलेली आहे. पाटील जयेश नामदेव स्वाने गुरुजीनगर हिरापूर रोड. जयेश कुमार अरे का तन्मय पाटील. पाटील जयेश नामदेव हे आलेले. खूप खूप अभिनंदन. तन्मय नसेल तर प्रतिनिधी फक्त शेवटचे 60 सेकंद कार्यक्रम आपला संपेल. आजचं व्याख्यान हे लक्षात घ्या. उद्याचा कार्यक्रम अतिशय छान आहे. 12 जानेवारी 7 वाजता विषय जगणे समाजासाठी प्रसिद्ध कीर्तनकार तथा आमदार श्री आमदार राम कदम घाटकोपरून आपल्यासाठी येणार आहेत. तरी आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना, मित्र परिवारांना, बालगोपाळांना घेऊन या. अतिशय चांगल्या व्याख्यानाचा लाभ तुम्हाला होणार आहे. उपस्थित सगळ्या श्रोत्यांना एक सूचना आहे, एक विनंती आहे. उद्या शार्प 7:10 आपण गणित नगरीची 8 मिनिटाची डॉक्युमेंटरी या ठिकाणी चाळीसगावकरांसाठी दाखवणार आहोत. गेल्या महिन्यात जे मान्य नामदार विनोद तावडे साहेबांच्या आणि आपल्या जिल्ह्यातल्या गणिती तज्ञांच्या समोर जे आपलं प्रेझेंटेशन झालं त्या ठिकाणी अनेक चाळीसगावकरांनी मला सूचना केल्या की ती चाळीसगावमध्ये दाखवा. उद्या 7:10 आपण शार्प 7:10 ते 7:18 ती दाखवू आणि शार्प 7:18 आपण राम कदम यांचं व्याख्यान सुरू करू. धन्यवाद. याच्यानंतर 1 मिनिट राष्ट्रगीताने या कार्यक्रमाचं समापन होणार आहे. सर्वांनी जागेवर थांबायचं. एक साथ राष्ट्रगीत शो.